बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 15 दिवसात दुसरे अवैध गर्भपाताचं प्रकरण उघडकीस येते आणि इथंच एक थेट सवाल उभा राहतो. प्रशासन झोपेत होतं की मुद्दाम गप्प होतं? एक प्रकरण समोर आल्यानंतर ही तपास, छापे, कारवाई हे सगळं कागदावरच राहिलं का? जर प्रशासन सतर्क असतं तर मग दुसरं प्रकरण घडायलाच नको होतं. मग प्रश्न असा आहे की आरोग्य विभाग नेमकं काय करत होतं? पोलीस यंत्रणेची माहिती यंत्रणा अपयशी ठरली का? कोणाच्या दबावाखाली कारवाई थांबवली गेली का? अवैध गर्भपातासाठी लागणारी औषधं, व्यवस्था, लोक हे सगळं हवेतून आलं का? महिलांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन फक्त तपास सुरू आहे हेच उत्तर देणार आहे का? 15 दिवसात 2 प्रकरणं म्हणजे प्रशासनाच्या अपयशावर शिक्कामोर्तब नाही का? आज प्रश्न गर्भपाताचा आहे. उद्या आणखी गंभीर गुन्हे वाढले तर जबाबदार कोण? बार्शीतील जनता आता विचारतीये, दोषींवर खरंच कारवाई होणार का, की प्रकरण नेहमीप्रमाणे थंड पडणार? प्रशासनानं यावेळी उत्तर द्यायलाच हवं, कारण हा विषय केवळ कायद्याचा नाही तर महिलांच्या जीवाचा आहे. आम्ही प्रश्न विचारत राहणार आणि सत्य बाहेर येईपर्यंत गप्प बसणार नाही.